this is the stage where thoughts are mattered more than the dilemma of the language. परीक्षणाबद्दल बोलायचं झालं तर या स्पर्धेच्या परीक्षणामध्ये जे काही परीक्षक होते ते खऱ्या अर्थानं दर्जेदार परीक्षक होते. नमस्कार, मी अश्विनी भागवतराव सानप, सातारा. मी ILS विधी महाविद्यालय पुणे येथे शिकते आणि यावर्षी मी शब्द सह्याद्री ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तर या ऑनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझी शब्द सह्याद्री महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल आणि लाभलेल्या मार्गदर्शनाबद्दल साई महाशब्दे सर आणि त्यांच्या टीमचं खरंच आभार आणि धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मला कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या याबद्दल मी थोडंसं बोलेन. टीमचं संयोजन, यूट्यूबवरती जे व्हिडिओज अपलोड करण्यात आले, त्यांचं एडिटिंग, परत स्पर्धकांना या गोष्टी कळवण्यात आल्या, या सर्व गोष्टी कौतुकास्पद आहेतच. पण त्याचबरोबर स्पर्धेचं वेगळेपण किंवा ज्या गोष्टी मला भावल्या त्या म्हणजे अशा की स्पर्धा चालू केल्यानंतर जे स्पर्धेमध्ये परीक्षक आणि बाकीचे जे प्रमुख पाहुण्यांचं जे वक्तव्य होतं ते खूप चांगलं होतं. जसं मला त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळालं. तर पाहायला गेलं तर श्री आवटे सरांनी एक विचार सांगितला होता त्यांच्या वक्तृत्वामध्ये की सरांनी म्हटलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की आपलं वक्तव्य मांडल्यानंतर आपला समोरचा वक्ता जर आपल्या विरुद्ध बोलत असेल तर त्याचा मुद्दा खोडून काढण्यासाठी त्याची विरुद्ध बाजू देखील तुम्हाला तितकी चांगली मांडता आली पाहिजे. म्हणजेच काय तर तुमचं वक्तृत्व तेवढं चांगलं असलं पाहिजे. आणि हा विचार माझ्या मनाला खूप भावला आणि त्या विचारामुळं मला आपलं वक्तृत्व कसं असावं, आपली शैली कशी असावी याबद्दल विचार करण्यास ती गोष्ट मला प्रवृत्त करणारी ठरली. तसेच महाशब्दे सरांनी सांगितलं की तुमची शैली कशी असावी, ती वेगळी कशी असावी, हावभाव कसे असावे, वक्ता उभा कसा राहतो, या सर्व गोष्टींमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी मला प्रत्येकाकडून शिकायला मिळाल्या. तसंच याबरोबर मला सगळ्यात आवडलेली गोष्ट संयोजनामधली म्हणजे आपण इथं स्पर्धांमध्ये पाहतो की आपण म्हणतो नाही परीक्षण व्यवस्थित झालं नाही वगैरे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली की वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यासंगी आणि मान्यवर मंडळींनी स्पर्धकांचं परीक्षण केलं. त्यामुळं झालं काय की जो विषय होता त्या प्रत्येक अँगलने त्या विषयाच्या प्रत्येक बाजूने त्याचं परीक्षण झालं. आणि यापेक्षा निरपेक्ष निर्णय किंवा निकाल हा कोणत्या स्पर्धेत दिला जातो हा प्रश्न देखील कोणालाही पडेल. मग हीच गोष्ट सगळ्यात भावली. बाकी स्पर्धा छान आहे. सर्वांच्या धानोर मॅडम स्पेशली त्यांच्या मार्गदर्शनामधून काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. त्यांचं मार्गदर्शनामुळं एवढं कळालं की वक्ता किती उत्स्फूर्त बोलला पाहिजे, या सर्व गोष्टी कळाल्या. आणि निश्चितच स्पर्धा खूप वेगळी होती. खूप काही शिकायला मिळालं, विचारांची देवाणघेवाण झाली आणि याबद्दल सरांचं किंवा सरांच्या संपूर्ण टीमचं खूप कौतुक आहे. ही स्पर्धा खूप कौतुकास्पद झाली आणि मला यामध्ये भाग घेण्याची तसेच बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल टीमचं आणि श्री महाशब्दे सरांचं खरोखर आभार आणि थांबते. धन्यवाद. Hello everyone. Hope everyone is doing good. I, Ms. Archana Aila from Mumbai and one of the winner of Shabda Sayadri online Vaktritva Spardha. Firstly, I'm really grateful to everyone who have supported me and motivated me in this competition, especially my parents, family members and friends. Shabda Sayadri is one of the best competitions that I have participated till now, and also congratulations to every participant who have given their best in this competition. From registrations to video editing to topics to prize distribution, everything was handled systematically without any issue. Usually, state level competitions in Maharashtra are held in Marathi. Sometimes we have the option of Hindi and English also, but it's really very difficult to win the competition where there is majority of particular language and only few are in English. It is said that the first impression is the last impression. Before participating in any competition, we have to analyze the topics and also we have to think that how will this topic be the impact on listeners and how will
I will be expressing the topic confidently. So Marathi is not my mother tongue, but I try to participate in Marathi as well. But because Shabda Sayadri has given all three languages as an option, so I tried to convey my thoughts in English in the first round. To talk about second round, my topic was characteristic of Shivaji Maharaj's behavior. I thought that Shivaji Maharaj's views expressing in English would be a very difficult and a tough task. But because Marathi and Shivaji Maharaj is a strong and influential bond, because of the management marking system and whole preparations of mine were made worth. After knowing the results, I was really very happy because this is the stage where thoughts are mattered more than the dilemma of the language. So I was really very happy after knowing the results, and this is the Shabda Sayadri is one of the competitions where rules are followed very strictly. So I'm also grateful to Sai Sir, Shabda Sayadri and all listeners, and also to the core committee of Shabda Sayadri who have handled everything very smoothly. Good luck to Shabda Sayadri for their future projects. Thank you. नमस्कार, मी अक्षता खेडकर, शब्द सह्याद्री ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेची विजेता म्हणून आज बोलत असताना शब्द सह्याद्री ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा म्हणजे एक अशी स्पर्धा की ज्या स्पर्धेच्या संयोजनापासून ते विजेता घोषित करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी ह्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या. मुळात स्पर्धेचं पॅम्पलेट जेव्हा माझ्यापर्यंत आलं तेव्हा भाग घेऊया की नको घेऊया या विचारात मी होते, पण स्वप्नजा मॅडमांनी माझा पाठपुरावा केला, त्यांच्यामुळे मी या स्पर्धेत सहभागी झाले. फायनली या स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेचा एक भाग झाले, शब्द सह्याद्रीचा एक भाग झाले. स्पर्धेच्या सुरुवातीला शेवटी साई सरांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळालं. प्लस या स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सुरुवातीला शेवटी, दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला शेवटी जे प्रमुख पाहुणे होते, उपजिल्हाधिकारी अंजलीताई धानोरकर मॅडम असतील, अप्पर आयुक्त लवांदे सर असतील, प्रख्यात लेखक संपादक आवटे सर असतील, IRS रामदास काळे सर असतील, लेखक दिग्दर्शक कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रकाश भागवत सर असतील, किंवा कार्यक्रम अधिकारी फलके मॅडम असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला एक इन्स्पिरेशन मिळालं. प्लस नेतृत्व गुणांचा कसा विकास झाला पाहिजे हे या स्पर्धेनं आम्हाला शिकवलं, या प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनातून शिकवलं. म्हणजे या स्पर्धेनं स्पर्धाच नाही तर या स्पर्धेबरोबर बऱ्याच गोष्टी शिकवल्या. हे या स्पर्धेचं खास आणि मला भावलेलं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन. मुळात स्पर्धेबाबत बोलत असताना पहिल्या फेरीमध्ये आवडीचा विषय, दुसऱ्या फेरीमध्ये निवडीचा विषय, खऱ्या अर्थानं दुसरी फेरी ही चॅलेंजिंग फेरी होती, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवरती इथं विषय मांडायचे होते. स्पर्धेच्या परीक्षणाबाबत जर बोलायचं झालं तर या स्पर्धेच्या परीक्षणामध्ये जे काही परीक्षक होते ते खऱ्या अर्थानं दर्जेदार परीक्षक होते. मुळात वक्तृत्व या गुणाचा विकास होण्यासाठी ज्यावेळी श्वेता भांबरे मॅडम त्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की कुठल्याही गोष्टीचा म्हणजे कुठल्याही विषयाचा वक्ता होण्याआधी त्याचा अभ्यासक होणं गरजेचं आहे. परिक्रमा खोत मॅडम असं म्हणाल्या होत्या की शिवरायांना फक्त डोक्यावर नाही तर डोक्यात घेणं गरजेचं आहे. मुळात म्हणजे अभ्यासपूर्ण वक्ता निर्माण होण्यासाठी या दोन गोष्टी ज्या महत्त्वाची भूमिका बजावतात या गोष्टी या स्पर्धेच्या परीक्षकांकडून प्रत्येक स्पर्धकाला मिळालेल्या आहेत. मुळात या स्पर्धेनं फक्त उत्कृष्ट वक्ता निर्माण करण्याचं काम केलं नाही तर उत्कृष्ट श्रोतासुद्धा याच स्पर्धेनं प्रत्येकाला बनवलेलं आहे असं म्हणेन. मुळात या स्पर्धेचं आयोजन आणि उत्कृष्ट असं संयोजन नियोजन करून या स्पर्धेनं या आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या शब्द सह्याद्रीच्या सर्वच कोर टीम मेंबरचे प्लस साई सरांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी गणेश ज्ञानदेव डोळगे, प्राध्यापक साई महाशब्दे संचलित शब्द सह्याद्री ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा शब्द सह्याद्री महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट वक्ता या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी प्राध्यापक साई महाशब्दे सर आणि शब्द सह्याद्री टीम यांचे अगदी मनापासून आभार मानतो. कविवर्य सुधीर मोघे म्हणतात की शब्दांना सुखही नसते, शब्दांना दुःखही नसते,
पण ते वाहतात जे ओझे ते फक्त तुमचे आणि माझे असते. हे आभार व्यक्त करताना माझीही भावना नेमकी हीच आहे की जे आभार शब्दात व्यक्त करणं माझ्यासाठी फार कठीण आहे. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन संयोजन अतिशय उत्कृष्ट होतं. सर्वप्रथम या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी विषयाचं कोणतंही बंधन ठेवण्यात आलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नवख्या वक्त्यांना सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी शब्द सह्याद्रीच्या निमित्ताने एक उत्कृष्ट व्यासपीठ लाभलं. आणि दुसरा या स्पर्धेचं महत्वाचं वैशिष्ट्य जे मला फार आवडलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर. कारण एखाद्या महापुरुषाच्या 71 आयामांबद्दल बोलणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे ढाल आणि तलवारींच्या पलीकडील किती लोकांना ठाऊक आहेत हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच ढाल आणि तलवारींच्या पलीकडील छत्रपती शिवाजी महाराज पोहोचवण्यासाठी शब्द सह्याद्रीच्या संपूर्ण फाउंडेशनचा आणि या वक्तृत्व स्पर्धेचा फार मोठा फायदा झाला. कारण उद्याच्या भविष्य काळामध्ये जर महाराजांच्या संपूर्ण आयामांबद्दल एखाद्याला जाणून घ्यायचं झालं तर हे 71 व्हिडिओ पाहिले तर त्यांना संपूर्ण माहिती मिळेल. इतकं उत्कृष्ट प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या निमित्ताने ठरवलेला आहे. आणि म्हणूनच महाराजांचा वैचारिक जागर घालणारी ही शब्द सह्याद्री फाउंडेशनची ही स्पर्धा महाराष्ट्रातील एकमेव आणि अद्वितीय स्पर्धा होती असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. सरतेशेवटी बोरकर यांच्या शब्दांमध्ये फक्त इतकंच म्हणेन की देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती वाळवंटा मधुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. वक्तृत्व साधनेच्या विकासासाठी अविरतपणे झटणारे आपले हात अखंडपणे आणि अविरतपणे चालत राहूत आणि आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.